बहुचर्चित अपंग बनावट प्रमाणपत्र प्रकरणी नव्यानं हजर झालेल्या 27 शिक्षकांना न्यायालयानं 17 जानेवारीपर्यंत तर स्वतःहून हजर झालेल्या 6 शिक्षकांना न्यायालयानं 16 जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावली। 76 शिक्षकांनी बनावट अपंग प्रमाणपत्र सादर केलं होतं। अपंगांच्या बदली संदर्भात शासनानं काढलेल्या आदेशानुसार शिक्षकांनी अपंग प्रमाणपत्र सादर केलं। या प्रकरणात अगोदर 10 शिक्षक हजर झाले होते, त्यांना 3 दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली होती। त्यांना पोलीस कोठडी संपल्यानंतर आता 24 जानेवारीपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे। शिर्डीत 9 वर्षाच्या चिमुरडीवर अत्याचार करून तिचा निर्दयीपणे खून करणाऱ्या सुनील साळवेला फाशी द्या अशी मागणी त्याच्या पत्नीने केली आहे। माझ्या पतीने क्रूर कर्म केलं आहे, त्यामुळे त्याला फाशीच झाली पाहिजे असं मत सारिका साळवे हिनं नोंदवलंय। दरम्यान आरोपी सुनील साळवे याचं वकीलपत्र घेऊ नये असा ठराव राहता वकील संघातील सदस्यांनी एकमतानं मंजूर केलाय। राहता वकील संघाच्या सोमवारी झालेल्या बैठकीत ॲडव्होकेट AS चौधरी यांच्या अध्यक्षतेखाली हा ठराव मंजूर करण्यात आला। मुळा धरणाचा उजवा कालवा बंद झाला आहे। डाव्या कालव्याखाली 500 दशलक्ष घनफूट तर उजव्या कालव्यासाठी 3500 दशलक्ष घनफूट पाण्याचा रब्बीसाठी वापर झाला। धरणाचा पाणीसाठा 9643 दशलक्ष घनफुटावर स्थिरावलाय। पाण्याची पातळी 1773.95 फूट इतकी आहे। मुळा धरणाच्या उजव्या कालव्यातून 32 दिवस रब्बी पिकांसाठी आवर्तन सोडण्यात आलं। राहुरीच्या नगराध्यक्षा कल्पना साळवे यांनी पक्षश्रेष्ठींनी दिलेल्या आदेशानुसार सोमवारी अहमदनगर येथे उपजिल्हाधिकारी चंद्रकांत खोसे यांच्याकडे आपला राजीनामा सादर केला। भावी नगराध्यक्ष म्हणून गयाबाई ठोकळे आणि अशोक आहेर या 2 नगरसेवकांची नावं चर्चेत आहेत। राहुरी नगर परिषदेत जनसेवा मंडळाला बहुमत मिळाल्यानंतर 13 महिन्यांपूर्वी कल्पना साळवे यांची नगराध्यक्षपदी वर्णी लागली। रोटेशन पद्धतीने 10 महिने नगराध्यक्ष साळवे यांना बनवण्यात आलं, तर पक्षश्रेष्ठींसमोर गयाबाई ठोकळे आणि अशोक आहेर अशी 2 नावं आता चर्चेत आहेत। पाथर्डी तहसील कार्यालयातील कुळ वहिवाट शाखेचे अव्वल कारकून म्हातारदेव सावंत यांनी खरेदीची नोंद कायम करण्यासाठी 10,000 रुपयांची मागणी करून पदाचा गैरवापर करण्याचा प्रयत्न केला, अशी तक्रार लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे उपअधीक्षक जगन्नाथ कळसकर यांनी पोलीस ठाण्यात दाखल केली आहे। त्यामुळे तहसील कार्यालयाच्या वर्तुळात चाललेल्या गैरप्रकाराची पुन्हा एकदा चर्चा सुरू झाली आहे। संभाषणाची टेप आणि पंचांसमोरील परिस्थितीवरून गुन्हा दाखल होण्याची पाथर्डी तालुक्यातली ही पहिलीच तक्रार आहे। महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाच्या ओरोस अधिवेशनासाठी ऑन ड्युटी रजेवर गेल्याची तसंच प्रत्यक्षात तेथे हजर न राहता अधिवेशनाला दांडी मारून घरीच असणारी जिल्ह्यातील गुरुजी मंडळी 6 दिवस ऑन ड्युटी, 2 रविवार आणि मकर संक्रांतीची सुट्टी उपभोगून तब्बल 9 दिवसांनंतर आपापल्या शाळांवर हजर होणार आहेत। त्यापैकी अनेकांना प्रशासनाच्या नोटिसा तसंच शाळा व्यवस्थापन समिती पदाधिकारी आणि पालकांच्या रोषाला सामोरं जावं लागणार आहे। शिक्षक संघाच्या अधिवेशनासाठी राज्य शासनानं 6 दिवसांची नैमित्तिक रजा मंजूर केली होती, मात्र रजेवर जाताना एकही शाळा बंद न राहता किमान 50% शिक्षक शाळावर हजर राहिले पाहिजेत असा नियमही लावण्यात आला होता।